इतर बैल सांभाळणं म्हणजे ती त्याच्या नजरेवर चालणं की आपला एक डोळा आपण ह्याला द्यावा लागतो, एक डोळा आपल्याला ठेवावा लागतो. आम्ही जरा आरा ऐकून होतो पण वडसा ऐकून नसतो. आरा त्याची बोबळाच्या खालून पडद्याला येते त्या आणि वडसा त्याची बोबळातनं माऊस येतं त्याला वडसा म्हणते. मग आरा काढता येते त्या वरचं काढता येतं. मग डॉक्टरला आम्ही म्हणलं हे काढा. तर डॉक्टर म्हणलं काढून काय करताय म्हणलं पुन्हा दुसऱ्या डोळ्याला तर नाही म्हणलं काढूया डॉक्टर हे काय नाही आपल्याला पाहिजे. मग वयाच्या तिसऱ्या वर्षी याचा एक पहिला डोळा काढला आणि एक वर्ष गेलं की चौथ्या वर्षी दुसऱ्या डोळ्याला झाल्यावर दुसरा पण डोळा काढला. मग आम्ही ठरवलं इत्यादी म्हणलं तरी कसाबाला जी जाऊ त्या हातनं कसाबाला जाऊ देत नाही पण हात त्या करायची नाही आमचं एक मत. मग त्या ह्याच्यावर आम्ही शिकलाच नाही शिवला. वडील आमचं जरा कॅन्सलनं वारलं होतं त्या बैलाच्या आधी. मग त्यांची काय आम्हाला सेवा करता आली नव्हती वडिलाची. त्या मोबदल्यात माझा स्वतःचा निर्णय होता की त्याची आपण सेवा करायची. पण मी असं नसल्याला सांगितलं गोष्टी म्हणजे आम्ही त्याची थोडी सेवा करू शकतो. माझं आणि सोन्याचं मायलेकराचं नातं असल्यासारखं आहे की आपल्या घरात एखादा आजारी माणूस कसा आपण सांभाळतो तसं आम्हाला ह्याची सेवा करू वाटते. ह्याला विकून तर काय आपल्याला त्याचे पैसे किती दिवस पुरणार होते. ह्याला सांभाळत तर आपल्या लेकराबाळांना आयुष्यभर ह्याचा आशीर्वाद राहील. मी 6 वर्षाचे होते त्यावेळेस त्याचे डोळे काढले. तेव्हापासून तो माझ्यासोबत खेळतो. तेव्हा मी त्याला सोडते, त्याचे वैरण पाणी जे काही असेल ते बघते. सूर्याचे जे अतिनील किरण जे आहे ते लॉंग एक्सपोजरसाठी डोळ्यावरती पडल्यानंतर जनावरांच्या डोळ्यामध्ये थोडीशी वाढ येते आणि त्याच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आपल्याला दिसू लागतं. म्हणजे हा एक सिम्पल सेल कार्सिनोमा आहे. तर ह्याच्यामध्ये डोळ्यामधून पाणी येणे, डोळ्याला दिसायला कमी लागणे, त्याच्यामध्ये डोळं लाल होणे, डोळ्यामध्ये जे थर्ड आयलिड आहे त्याची जी वाढ होते त्याच्यामध्ये बैलाला न दिसते. आणि हा मोस्टली बैल जे आहे बैलगाडा जे गाड्या वगैरे ओढतात, नांगरणी वगैरे करतात तर ह्याच्यामध्ये हा मोस्ट कॉमनली प्रॉब्लेम दिसतो. डॉक्टरने सांगितलं होतं की ह्याच्या डोळ्यातनं पाणी येते शरीरातलं पाणी कशा वाटत तर निघावं लागतं. घामा वाटत निघून डोळ्या वाटत निघून नाका वाटत निघून. आता ही आतनं डोळ्यातलं पाणी साठवून दुःख वाटते निघाला म्हणून आम्ही शेती लहानला त्याच्यावर आम्ही सगळी पूर्ण आम्हाला आमची 20 एकर शेती केली आणि दुसरी भाड्यानं 20 एकर शेती केली. उपचारासाठी आम्ही कामं करून घेतली. ह्याचा एक काय मोबदला म्हणून आम्ही काम करून घेतलं. 20 वर्षात बैल जगतो त्याला आता 16 वर्ष चालू आहे. त्यामुळे आम्ही ह्याला 15व्या वर्षापासून सोडलाय. ते 5 वर्षे म्हातारपणा याचं बसून घालवायचं ह्या हिशोबाने आम्ही आता याला धंदा केला. माझी तरी इच्छा आहे ह्याला समाधी बांधून आपल्या एक डोळीनं तर ह्याला बघावं की आपल्याला ह्याच्यापासून आपलं चांगलं जातं अशी माझी इच्छा. Huh?